तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। पुढे बघा मार्गदर्शन आम्हाला करा. जरा मागू सर. तुमचं निवेदन जे आहे ते निवेदन वरिष्ठ कार्यालयास त्वरित सादर करतो. ते जे आहे तुमचा उद्रेक आता त्या बाजूला तुम्ही तोंड करा जरा लोकांना. वरिष्ठ कार्यालयात तुमचं जे निवेदन आहे ते वरिष्ठ कार्यालयात सादर करतो. परंतु स्मार्ट मीटरच्या बाबतीत मला एक तुम्हाला सांगायचे सांगू इच्छितो. आता हे महोदय सुद्धा आले होते, त्यांचं बिलाचं एक तक्रार होती की बाबा एक बिल होतं ते बिल 360 युनिटचं का आलं, माझं बिल वाढून आलं म्हणून ते आले होते. तेव्हा आपल्या निदर्शनास असं आलं की त्याचं कुठलं तरी एक महिन्याचं रिडिंग चुकलं होतं. ते रिडिंग करेक्ट केल्यानंतर 2 महिन्याचं 60 युनिटनं ते बिल त्याचं हे झालं. आता यामध्ये तुम्ही म्हणता ऑटो डिस्कनेक्शनचा जो मुद्दा आहे, ऑटो डिस्कनेक्ट होतं आहे, एक बिल संपलं की ऑटो डिस्कनेक्ट लगेच होते, तर ते लगेच होत नाही. ते 30 दिवसाची आपली देय तारीख संपली साहेब. तर तुम्ही डिजिटल मीटर बसवताना देय तारीख संपली, तुम्हाला एक 15 दिवसाची मुदत आहे. 15 दिवसाच्या मुदतीनंतर तुम्हाला एक मोबाईल, माझं एक आव्हान आहे तुम्हाला विनंती, आपले मोबाईल नंबर जे आहेत ते रजिस्टर करून घ्या. बऱ्याचशा जणांचे मोबाईल नंबर आपल्या सिस्टमला अपडेट नाही आहेत. मोबाईलला प्रत्येकाला सिस्टमला तुम्हाला मेसेज यायला लागला आहे, तर तो मेसेज आपल्यापर्यंत पोहोचावा यासाठी आमची एक सूचनावाचा विनंती आहे की तुमचे मोबाईल नंबर आम्हाला द्या, जेणेकरून तुम्हाला मोबाईलवरती सगळं अपडेट. पण नको आम्हाला हे स्मार्ट मीटरच बसवायचं नाही. आता तुम्हाला लक्षात ठेवा, सुरुवात काय होती, MSEBचे अधिकारी, सरकारी अधिकारी यांनी पहिला मीटर बसवायचा आहे, नंतर जनतेला. साहेब आपल्या घरी मीटर बसले का एकदा खात्री करून घ्या सगळ्यांनी मिळून. मी काय सांगतो ऐकून घ्या, मग नंतर मोबाईल काढा. देशामध्ये अधिकाऱ्यांनी पहिला बसवलं का पहिला प्रॉब्लेम नव्हता, सरकारी अधिकारी काय सांगताय? एक मिनिट थांब. आताच काय निर्माण झाले प्रॉब्लेम? सरकारनं काय सांगितलंय तुम्हाला? पहिला अधिकाऱ्यांनी पहिला आपल्या घरी मीटर बसवायचं आहे आणि मग जनतेला द्यायचं आहे. तुम्ही जनतेला पहिला दिलं आणि तुम्ही आपल्या घरी मीटर बसवलंच नाही. तुम्ही ही कुठली पद्धत आहे? शिवसेना मिरज शहराच्या वतीने आज आम्ही MSEB मध्ये इथं आंदोलन केलेलं आहे. इलेक्ट्रिक मीटरच्या विरोधामध्ये केंद्र सरकारनं ज्या अदानी अंबानीसारख्या शेठ लोकांना पोचण्यासाठी ही इलेक्ट्रिक मीटरची योजना या गोरगरीब जनतेला वेटीस धरून पैसे खाण्यासाठी जी यंत्रणा राबवलेली आहे, त्या यंत्रणेच्या विरोधामध्ये आम्ही आज इथं आंदोलन केलेलं आहे. ह्याचा विषय असा होता की MSEBनं कोणत्याही प्रकारची अधिसूचना न देता चोरी छुप्या पद्धतीनं ग्राहकांची लूट करण्यासाठी परस्पर येऊन जुना मीटर काढून नवीन इलेक्ट्रिक मीटर बसवलेला आहे. हे मीटर ह्यासाठी बसवलं आहे की ह्याचं सर्व टेंडर अदानी अंबानी या शेठ लोकांना भाजपनं दिलेलं आहे. कारण हे भाजप सरकार, केंद्र सरकार या शेठ लोकांना पोचण्याचं काम हे करत आहे व या जनतेची लूट करून त्या शेठ लोकांची किस्से भरत आहे. यातून जनतेचं खूप मोठं नुकसान होणार आहे. ज्याचं बिल 300-200 येतो त्यांचं 1200-1500 बिल यायला लागलं आहे. ह्या सर्व गोष्टीला हे केंद्र सरकार आणि ही MSEB जबाबदार आहे. जर लवकरात लवकर हे मीटर बदलले नाही, जुने मीटर जर नाही बसवले तर चाबूक फोड आंदोलन घेतल्याशिवाय शिवसेना स्वस्त बसणार नाही. तुम्ही डायरेक्ट मीटर अरे इलेक्ट्रिक मीटर बसवणार आहे केंद्र सरकारचा, आणि या केंद्र सरकारचं करायचं काय? अरे जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद. अरे या गोरगरीब जनतेला वेटीस धरणाऱ्या केंद्र सरकारचा, धरणाऱ्या MSEBचा आणि या MSEBचा अधिकाऱ्यांचं विषय आहे. आणि आम्ही तुम्हाला मागचं सुद्धा हा विषय बोललो होतो की साहेब हे स्मार्ट मीटर हे लोकांवर अन्याय आहे, गोरगरिबांवर अन्याय आहे. देवेंद्र फडणवीस सक्ती बसवलंय ना तुम्ही. 30 दिवस झाल्यावर घरात ऑटोमॅटिक बंद झालं. जनतेला प्रबोधन करतो आणि सांगतो माहिती काय करू नका तुम्ही. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.